आणि यांना विचारा तुम्हाला कोणी बोलवलंय, ज्यांनी बोलवलंय ना त्यांनी ते नाव सांगतील, मग तुम्ही आम्ही तुमच्यासोबत येतो स्टेशनला त्यांच्या केस करायला. नाही नाही, आधी त्यांना विचारा ना तुम्ही. साहेब विचारा तुम्ही, भांडणं करायला लागलं तर भांडणात दखल घेऊ शकता. नाही नाही, तुम्ही त्यांना विचारा. काय हाताला वर काढले, हो का, हाताला वर काढले, पोलीस स्टेशनला जाऊन तक्रार द्या ना. पण तुम्ही त्यांना हलवू शकत नाही आमच्या जागी. आम्ही कसं लेडीज आहे, आम्ही कसं काय करणार. बरोबर आहे, तसं नसतं. तो शांत बस, मी बोलतो. जा तुम्ही दोघं बाहेर. मोबाईल लाव चार्जिंगला, जा. पोलीस स्टेशन नाही, थांब, चला आपण दोघं जाऊन. त्यांना अधिकार नाही काय, त्यांना अधिकार फक्त गरिबांना त्रास द्यायला, बाकी नाही काय. त्यांचं नाही. चला ना आपण जाऊ. चार्जिंगला लाव ना. कधी कुठं विचारा प्लीज सर, आमच्यासाठी एवढं करा. तुम्ही त्यांना विचारा कोणी पाठवले. काय कंप्लेंट आहे नाही, ते करतात त्यांच्या हिशोबाने. तक्रार द्या तुम्ही. ठीक आहे, तुम्ही करा तुमच्या हिशोबाने. आपल्याकडे तक्रार देणे म्हणजे काय होणार साहेब? तक्रार देणे म्हणजे काय होणार? तुमचं काय झालं असेल प्रॉब्लेम ते सांगा ना. हा, प्रॉब्लेम सॉल्व्ह करणार पोलीस. आणि नाही केल्यावरती आम्ही आम्हाला आत्महत्या करायला परवानगी द्या. पोलिसांनी पर्याय आमचा सॉल्व्ह नाही केला तर, पोलिसांनी जर आम्हाला मदत नाही केली, आम्हाला आत्महत्या करायला परवानगी द्या. तिथं सांगा साहेब. बरोबर आहे का नाही? साहेबांनी आम्हाला मदत नाही केली. तुम्ही फक्त राऊंड तर मारू शकता आतमध्ये, कोण कोणी काय नाही बघत. या इकडे दाखवतो, या इकडे दाखवतो. विचारा त्यांना कोणी बोलवलंय. बघा या येत, बाहेर येत, आतमध्ये येत, बघा. काय लगेच तुम्ही, आम्ही तुमच्यासोबत लगेच स्टेशनला येतो का? हा, तुम्ही आम्हाला आत्महत्या करायला परवानगी द्या साहेब. जनतेला कुणीही न्याय देत नाही. आमच्या घरामध्ये हे लोक येऊन घुसले. त्यांना विराज बारणेंनी पाठवलेलं आहे अतिक्रमण करण्यासाठी. विराज बारणे यांनी यांना पाठवलेलं आहे. घरावरती ताबा मारा, यांची जागा घ्या, हडपा. त्यांना भीक लागलेली आहे. पोलिसांनी आम्हाला आत्महत्या करायला परवानगी द्यावी. पोलिसांनी आत्महत्या करायला परवानगी द्यावी. राजकीय नेत्यांचं वर्चस्व महाराष्ट्रामध्ये चाललेलं आहे. राजकीय नेते आपल्या ताकदीचा गैरवापर करत आहेत. संतोष बारणे आपल्या ताकदीचा गैरवापर करत आहे. राष्ट्रवादी अजित पवार गटाचे ते माजी नगरसेवक आहे. त्यांची मिसेस माया बारणे यांनी 15 दिवसांनी खोटी FIR पोलिसांमध्ये दाखल केली. अजित पवार पक्षाचे ते नेते आहेत. आमच्यावरती अन्याय लावलेला आहे. त्यांनी घराचं बांधकाम अडवायला येतात. त्यांचा पाठीमागं 5 मजली बंगला आहे. त्यामध्ये सोन्याचे झोके आहेत, स्विमिंग टँक आहे, थिएटर आहे. त्यांची 50-50 एकर जमीन आहे. चांदखेडला आहे, खेडला आहे, नगरला आहे. अनलिगली कामं करून ते श्रीमंत झालेले आहेत. त्यांच्या हिशोबाचा सरकारने हिशोब घेतला पाहिजे. ईडीची कारवाई त्यांच्यावरती झाली पाहिजे. चांदीचे झोके असे येत नाहीत. 2 नंबर धंदा केला तर चांदीचे झोके येतात. त्यांनी प्रत्येक इथल्या घरा बांधणाऱ्यांकडून कॅशमध्ये पैसे घेतलेले आहेत. चौकीला आम्ही चाललेलो आहे. मावशींनो, तुम्हाला बोलवलं आहे चौकीला, चला.